पैसाला घरात बसला कशाला। गणेशनगर उल्हासनगर येथे गेल्या जून महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे नाल्यावरचा पूल कोसळला होता। या दुर्घटनेला आता तब्बल 1 महिना उलटून गेला असतानाही संबंधित प्रशासनाने अद्याप पुलाची पुनर्बांधणी सुरू केलेली नाही। त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे। स्थानिक सामाजिक कार्यकर्ते राधाकृष्ण साठे यांनी या निष्काळजीपणाविरोधात पुन्हा एकदा आंदोलन करत प्रशासनाला जाब विचारला आहे। या आधीही त्यांनी विविध अनोख्या पद्धतीने आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते। राधाकृष्ण साठे म्हणाले की पूल कोसळून 1 महिना झाला, टेंडरची फाईल तयार आहे, फक्त आयुक्तांच्या सहीची वाट पाहत बसलो आहोत। तोपर्यंत जनता त्रास सहन करत आहे। रोजचे जीवन विस्कळीत झाले असून शाळकरी मुलं, वृद्ध, रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। साठे यांच्या या आंदोलनामुळे प्रशासनाची झोप उडेल का आणि पूल पुनर्बांधणीचे काम लवकर सुरू होईल का, याकडे आता संपूर्ण गणेशनगर वासियांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, उल्हासनगर। प्रशासनाला काहीतरी वेगळं दाखवण्याची गरज आहे। प्रशासन वेगळं काहीच करत नाही। 13 किलोमीटर शहर आहे, हे शहर सिंगापूर झालं पाहिजे असे लोक स्वप्न बघतात। इथं शेंगा पण दिसत नाही। समोर तुमच्या हे विवेक हॉस्पिटल आहे, त्या दिवशी एक महिला ऑपरेशन करायला आली, तिथं ते चेंबरचे खड्डे दोन्ही उघडे आहेत। ती महिला तर गेली, ते पोरगं पण ते 2.5 महिन्यात लेकरू त्या खड्ड्यामध्ये गेलं। शहरात असे खड्डे आहेत, शाळेत जाणारे मुलं व्यवस्थित जाऊ शकत नाहीत। महिला रिक्षामध्ये बसल्या, काही सगळ्या महिला प्रसूती जात असेल, दवाखान्यात जात असेल, महिला माणसं, वृद्ध महिला जात असतील, माणसं ज्या रिक्षात बसतात तर त्यांच्या हाडं जागेवर राहत नाही। ॲम्ब्युलन्स जाऊ शकत नाही, जो जगणारा माणूस तो जागेवर मरून जाईल। डिलिव्हरी होणारी महिला जर समजा ती जर वेळेत होत असेल ना, ती वेळेच्या अगोदर डिलिव्हरी होईल, तिचा जीव धोक्यात जाईल, अशी या शहराची अवस्था आहे। या शहरात एवढे भयान खड्डे, रोड खोदून ठेवलेत। एक रोड खोदला तर दुसरा बनवला तर दुसरा खोदला पाहिजे, हे दुसरा बनवला नाही तर तो दुसरा रोड खोदून ठेवतात। खड्डे तसे ठेवलेले आहेत। पियाला पाणी इतकं घाण येतं आहे, इतके लाल पाणी, घाण पाणी, नाल्यांचं पाणी त्या पाईपामध्ये येतं आहे। आणि नाही तर आता मीटर लावणार आहे ते लोक, मीटर लावा, पण शहराला घाण पाणी देत आहे। गणेशनगरला असा पूल पडला आहे। मागच्या टायमाला आपल्या सर्व चॅनलने दाखवलं, मी आपल्या चॅनलला धन्यवाद देतो की आपण लोकांची जागृती प्रशासन मानतात, पण त्या आयुक्त मॅडमनी जरा ढोकून बघितलं नाही। 20 दिवस झालेत, फाईलला सही करायला वेळ नाही। त्या पुलासाठी मुलं सफर करतात, शाळेत जाऊ शकत नाही, महिला तिथून जाऊ शकत नाही। काल अक्षरशः एक मैत झाली तर तिला घेऊन जाऊ शकलो नाही। तिला असं त्यामध्ये चदरीमध्ये घेऊन 1 माणसं 2 माणसांनी तिला घेऊन रोडं घेऊन जावं लागलं माय माऊलीला, आणि तिथं सगळ्या गोष्टी तयारी करावं लागले। तर ही मोठी शोकांतिका आहे, आणि म्हणून वेगळं काहीतरी करायचं म्हणून ह्या महापालिकेमध्ये महिलांचं राज आहे, महिला अधिकाऱ्यांचा राज आहे। आणि एक महिला दुसऱ्या महिलाला सांगू शकते, पुरुषांना बोलत असताना काही बंधनं येतात। आणि म्हणूनच हे वैदिनीच्या स्वरूपातून हे आंदोलन केलेले आहे की एक वैदिन आपल्या लेकीला एक संदेश देते की या शहराला चांगला विकास करा। तुमच्याकडून अपेक्षा आहेत, आशा आहेत, आणि त्या आशा तुमचा अधिकार आहे, पण ते तुम्ही अंमलात आणत नाहीत। ठेकेदाराला जरा धाक नाही आहे। जर ठेकेदारांना धाक असता तर कामं वेळीच झाली असते। कुणाला कोणाचं घेण्याचं नाही। व्यापारी लोकांचा व्यापार बुडाला हो। अहो, दुकानं बंद केली त्यांनी खड्डे खोदून ठेवल्यावरती। 3-3 महिने माणूस जर कर्जबाजारी झाला, इथं तर ह्या लोकांचा पगार टायमावर भेटतो, तर ह्या लोकांचं काय, गोरगरीब लोकांचं काय, व्यापाऱ्यांचं काय, मुलांचं काय, म्हाताऱ्यांचं काय, शहराच्या नागरिकांचं काय। तर मी आपल्याला धन्यवाद देतो आपल्या चॅनलला की आपण ही एक जागृती झाली पाहिजे लोकांमध्ये, म्हणून ह्या स्वरूपाचं आंदोलन मला करावं लागेल। आज या ठिकाणी आम्ही सर्वांनी हे आमचे राधाकृष्ण साठे साहेब यांनी एक वैदिनीचं सोंग घेऊन सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केलेला आहे। एक बाई अधिकारी असल्या कारणाने पुरुषांना जास्त बोलता येत नाही, म्हणून एक बाईची व्यथा समजून घेईन या अपेक्षेने बाईचं सोंग घेऊन राधाकृष्ण साठे साहेबांना हे आंदोलन करण्याची वेळ आज आलेली आहे। रस्त्यावर इतके खड्डे झालेले आहेत की लहान मूल त्यामध्ये पडलं, जीव जाता जाता त्या लेकराचा वाचला। जर एखाद्या लेकराचा जीव गेला तेव्हाच हे प्रशासन जागा होणार आहे का? या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी पूल तुटलेले आहेत, मुलांच्या शाळेत जाण्याची गैरसोय होत आहे, महिलांना कामावर जाण्याची गैरसोय होत आहे। त्यासाठी हे प्रश्न जे आम्ही मांडलेला आहे त्या प्रश्नांचं
काही पुढे होत नाही आहे, त्या प्रश्नांवरती प्रकाश कुणी टाकत नाही आहे. मग एक दुसऱ्या महिलाचं म्हणणं जरूर ऐकून घेईन या उद्देशाने हा सोंग आम्ही इथे घेतलेला आहे. तर आम्हाला एवढीच अपेक्षा आहे की जे आम्ही सादरीकरण त्यांच्यासमोर मांडलेलं आहे, दूषित पाण्यामुळे आज रोगराई एवढी पसरलेली आहे, उलट्या जुलाबाने लोक त्रस्त झालेले आहेत. तर पाणी आम्हाला फिल्टर करून पाणी मिळालं पाहिजे. पाणी आता जे येत आहे त्याला मीटर बसवलेलं आहे. 17 रुपये हजार लिटरवरती त्यांनी टॅक्स आकारलेला आहे. टॅक्स तुम्ही जरूर आकारा, पण त्या पाण्याची क्वालिटी सुद्धा तुम्ही आम्हाला दिली पाहिजे. आज आमचे जे मुलं हे पाणी पिऊन जे रोगराईने त्रस्त झालेले आहेत, उलट्या जुलाबानी ज्या मुलांना जे परेशानी जी होत आहे, त्यासाठी जबाबदार कोण आहे? तर एक बाई म्हणून बाईची समस्या जाणून घेईन या उद्देशाने आम्ही या ठिकाणी हे सोंग घेतलेले आहे. तर आमची अपेक्षा एवढीच आहे की त्यांनी या गोष्टीचं जरा गांभीर्य घेत या गोष्टीवरती जरा प्रकाश टाकावा आणि आमच्या समस्या ज्या आम्ही त्यांच्यासमोर मांडलेल्या आहेत त्यांनी या समस्येचं निराकरण करावं, हीच आमची अपेक्षा आहे. आता मॅडमांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे, जसं आमच्या राधाकृष्ण साठे साहेबांनी त्यांच्यासमोर सगळ्या व्यथा आमच्या मांडलेल्या आहेत, त्या व्यथाच्या ऐकून नक्कीच ते काहीतरी याच्यावरती सोल्युशन काढेल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि जर तसं झालं नाही तर याच्यापेक्षा अजून वेगळ्या स्वरूपाचा मोर्चा आम्ही या ठिकाणी घेऊन येऊ असं मी तुम्हाला आवाहन करते. कारण जर आमच्या समस्या सोडवण्यामध्ये जर त्यांना यश मिळत नसेल तर आंदोलन केल्याशिवाय आम्हाला काही पर्याय नाही आहे. तर राधाकृष्ण साठे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आज हा मोर्चा आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. तर आम्ही मॅडमांना जे दिलेलं आहे निवेदन त्यामध्ये ते जरूरच त्या गोष्टीमध्ये प्रकाश टाकतील व ते आमच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करतील अशी आम्ही आशा बाळगतो. आज जे आंदोलन करण्यात आलं, शहरातील ज्या समस्या, रस्त्यातील खड्डे, पाणी, तुटलेले फूल या संदर्भात आंदोलन करण्यात आलं होतं. आमच्या राधाकृष्ण साठे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे साडी घालून एक महानगरपालिकेला व समाजाला आणि सरकारला जागं करण्यासाठी हे आम्हाला एक सॉन्ग रचायला लागलं की जेणेकरून या महानगरपालिकेतले ज्या आयुक्त बाई आहेत यांना जाग यावा. कशाप्रमाणे एक बाई असल्यामुळे तिला आता नवीन कायदा आल्यामुळे की प्रशासनाविरुद्ध बोलता येणार नाहीत, कारण की ती महिला आहे. म्हणून महिलाशी बोलण्यासाठी आमच्या राधाकृष्ण साठे साहेबांनी महिलाचं सॉन्ग घेत त्या बाईला जागवण्यासाठी हे एक आंदोलन केलेलं आहे, जेणेकरून तिला जाग यावा व तिच्या डोळ्यावरची पट्टी उघडून तिने या रस्त्यातल्या लोकांना होणाऱ्या त्रासाचा तिला बी अनुभव व्हावा, जेणेकरून ती लवकरात लवकर ह्या कामांना प्राधान्य देईल व लोकांच्या समस्या सोडवून घेईल हीच अपेक्षा.